हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे कोथिंबीर वडी. तर त्यासाठी आपण मिक्सरचे जार घेतलेले आहे. त्यात 5-6 मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. आले 2 इंच आले घेतलेले आहे. 8-10 पाकळ्या लसूण घेतलेला आहे. याचे वाटण आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. तर मी वाटण तयार करते. तर बघा तर फ्रेंड्स, मी वाटण तयार करून घेतलेले आहे. मोठी जुडी मी कोथिंबीर घेतलेली आहे. धुवून बारीक कापून धुवून स्वच्छ पाणी निथळून घेतलेले आहे. तर चला तर आता सुरुवात करूया. मी कोथिंबीर घेतलेली आहे खूप सारी. अशा प्रकारे आता यामध्ये आपण 1 चमचा, कारण हे जास्तीचे वाटण मी तयार करून घेतलेले आहे, तर हा 1 चमचा मी आले लसूण हिरवी मिरचीचे वाटण घेतलेले आहे. आता यामध्ये काही बेसिकचे मसाले घालून घेऊया. यात घालणार आहोत 1 चमचा घरगुती लाल तिखट, अर्धा चमचा हळद पावडर आणि 2 चमचे मी धणे, अख्खे धणे घेतलेले आहे आणि 1 चमचा अख्खा जिरा घेतलेला आहे. यातच आपण ओवा घालणार आहोत. 1 चमचा मी ओवा घालत आहे. आता यामध्ये आपण 1 चमचा तीळ घालणार आहोत. एक चमचा तीळ घातलेले आहे. आता हे सर्व मिक्स करून घेऊया. सर्व मसाले आपल्या कोथिंबीरीला एकजीव होईल असे चोळून घेऊया. आता यामध्ये 1 चमचा मीठ घालूया चवीनुसार. आणि हे सर्व मिक्स करून घेऊया, कारण मीठ लावून घेतले म्हणजे यात कोथिंबीर पाणी सोडेल आणि आपल्याला दुसऱ्या पाण्याची आवश्यकता लागणार नाही, शक्यतो नाही लागणार. तर त्यासाठी मी मीठ घालून घेतलेले आहे. आता 5 मिनिटे असेच ठेवूया. बघा तर फ्रेंड्स, आपले मिश्रण चांगले मुरले आहे. तर आता यामध्ये 1 कप बेसन पीठ घालून घेऊया. अर्धा कप मी गव्हाचे पीठ घेत आहे. चाळून घेऊया. आता हे सर्व आपण हातानेच मिक्स करून घेऊया. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतो आहे की जेणेकरून याच्यातले पाणी आपल्याला कोथिंबीरीला ॲब्झॉर्ब होईल. आणि आपण हे जरा दाबूनच मळायचे आहे, कारण यातले मॉइश्चर पीठ आणि ॲब्झॉर्ब करून घेतील. अशा प्रकारे आपण मिक्स करून घेतो.
अशा प्रकारे मळून मी घेतले आहे. आता आपल्याला 1 चमचा पाणी लागणार आहे. बघू शकता आपण मी 1 चमचा पाणी घेतलेले आहे. अशा प्रकारे आपण मळून घेऊया. अशा प्रकारे मळून घेतलेले आहे. आता आपण याला थोडा वेळ रेस्ट देऊया, 2 ते 3 मिनिटे. तर बघा तर फ्रेंड्स, मी पूर्वतयारी केलेली आहे. एकीकडे पाणी गरम होण्यासाठी ठेवलेले आहे आणि आपले 2-3 मिनिटे हे चांगले मुरले असेल. आणि आता आपण याचे गोळे तयार करून घेऊया. अशा प्रकारे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. आपण चाळणीवर तेल लावून घेऊया की आपले कोथिंबीर वडी चिकटणार नाही. अशा प्रकारे मी बघू शकता आपण असे आपल्याला सिलेंडरच्या आकाराचे गोळे तयार करायचे आहे. अशा प्रकारे आणि यावर चाळणीवर ठेवून घेणार आहोत. पुन्हा दुसरा गोळा घेऊया आणि यालाही सिलेंडरचा आकार देऊया. बघू शकता आपण अशा प्रकारे बघू शकता आपण अशा प्रकारे मी स्टीम होण्यासाठी ठेवलेले आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि आपण हे 15 मिनिटासाठी बॉईल करून घेऊया. बघा तर फ्रेंड्स, आपले कोथिंबीर वडी शिजलेली आहे की नाही आपण चेक करूया. अशा प्रकारे आपण सुरी घातली, चाकू घातला की आपली वडी सुरी क्लीन निघत आहे. याचा अर्थ आपला वडी शिजलेली आहे. आता आपण याला मिनिटभर बंद ठेवूया आणि याला बाहेर काढून थंड करून घेऊया. पूर्णतः थंड झाले म्हणजे आपल्याला व्यवस्थित कापता येतात. तर आपण हे पूर्ण थंड करून घेऊया. तर बघा तर फ्रेंड्स, आपले कोथिंबीर वडी पूर्णतः थंडी झालेली आहे. एक रोल मी फ्रोझन करून ठेवलेला आहे. तर अशा प्रकारची आपली थंड झालेली आहे. तर आता चला तर आपण कापूया. मी सुरीला थोडेसे तेल लावून घेते. आता याचे आपण काप करूया. बघू शकता आपण अशा प्रकारचे काप मी कापत आहे. जास्त जाड कापायचे नाही, कारण मग ते तळताना अशाच प्रकारे मी कापून घेते. बघा तर फ्रेंड्स, एक रोल कापून झालेला आहे. आता मी एकीकडे तवा ठेवलेला आहे. यामध्ये तेल घालून घेऊया. तेल थोडेसे टाकून देऊया. अशा प्रकारे आपले तेल तापत आहे.
आता यामध्ये आपण एक एक वडी घालून घेऊया. अशा प्रकारे करण्यासाठी ठेवलेले आहे. हिवाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात भाज्या येतात, तर आपल्याला अशा प्रकारे अनेक प्रकारचे आपल्याला डिशेस बनवता येतात. तर अशा प्रकारे मी कोथिंबीर वडी बनवलेली आहे. हिवाळ्यामध्ये खूप प्रकारच्या भाज्या येतात, त्या आवर्जून खाव्यात. कधी भजी बनवते, कधी भाकरी पण बनवते कोथिंबीरीच्या, मेथीचे पराठे होतात. तर अशा प्रकारे आपण भाज्या मुलांना सर्वांना खाण्याचे उत्तम आहार आहे. तर अशा प्रकारे मी आता कोथिंबीर वडी उलटवलेली आहे. तर बघू शकता आपण या ज्या अशा प्रकारे मी भाजून घेतलेले आहेत. काढून घेऊयात. डीप फ्राय केल्याने होते काय की पुढे कोथिंबीर वडी खूप तेल ॲब्झॉर्ब करते, त्यामुळे डीप फ्राय करत नाही. खूप ऑइली होतात. अशा प्रकारे काढून घेऊयात. तळून घेऊयात. अशाच प्रकारे मी सर्व तळून घेते. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी कोथिंबीर वडी तयार केलेली आहे. खूप सुंदर आहे, खूप खुसखुशीत आहे, सुवासिक वास सुटलेला आहे. अशा प्रकारची मी जवळून दाखवते. खूप रुचकर आणि छानशी अशी आपली कोथिंबीर वडी बनलेली आहे. बघू शकता आपण अशी खमंग भाजलेली आहे. मी शेलो फ्राय केलेली आहे. डीप फ्रायमुळे खूप कोथिंबीर वडी खूप तेल ॲब्झॉर्ब करते आणि खूप तेलकट होतात. तर अशा प्रकारची मी कोथिंबीर वडी बनवलेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTV किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छानशा कमेंट लिहा. थँक्यू.